सो आपण स्टार्ट करूया. आपण पहिला जो पॉइंट आहे तो एक रिवाइज करूया अँड देन जो पॉइंट आहे तो आपण कंटिन्यू करूया. So the concept is communication of proposal and acceptance. First is in case of acceptance by post, where the acceptance is given by post, the communication of acceptance is complete as against the proposer when the letter of acceptance is posted. ची जी त्याचं जे कम्युनिकेशन आहे हे बाय लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स सुद्धा होऊ शकतंय. मग जेव्हा जो ऑफरी आहे, जो ॲक्सेप्टर आहे त्याने लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स हे पोस्ट केलेलं आहे ऑफररसाठी, तेव्हा तो जो ॲक्सेप्टन्स आहे तो तिथे कंप्लीट झालेला आहे. बिकॉज त्या ऑफरीने त्या ऑफररला लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स हे पोस्ट केलेलं आहे. Thus, posting of letter of acceptance is sufficient to conclude the contract. So, इथे जे letter of acceptance आहे, it is sufficient to conclude the contract. हे sufficient आहे एखादं contract बनण्यासाठी. However, the letter must be properly addressed and stamped. मग इथे त्या लेटरवर जो ॲड्रेस आहे तो अप्रोप्रिएट असणं इम्पॉर्टंट आहे अँड ते स्टॅम्प त्याच्यावर असणं सुद्धा गरजेचं आहे. सो इथे ॲक्सेप्टन्स बाय पोस्ट मीन्स इथे बाय पोस्ट सुद्धा ॲक्सेप्टन्स जो आहे तो इथे कम्युनिकेट होणार आहे. नेक्स्ट इज डिले ऑर नो डिलिव्हरी ऑफ लेटर. सी where the letter of acceptance is posted by the acceptor means offeree, जो accept करणार आहे त्याने letter of acceptance post केलंय, but it never reaches to the offerer. त्याने लेटर पोस्ट केलंय बट जो ऑफरर आहे त्याला ते लेटर मिळालेलं नाहीये. इट इज इन ट्रान्झिट, ते अजून सुद्धा ट्रान्झिटमध्ये आहे. इट विल नॉट अफेक्ट द व्हॅलिडिटी ऑफ ॲक्सेप्टन्स, बट त्याचा त्या ऑफरवर काही इफेक्ट होणार नाही. बिकॉज जो ऑफरी आहे, जो ॲक्सेप्टर आहे, त्याने ऑलरेडी लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स जे आहे ते पोस्ट केलेलं आहे. आता ते मिळालं नाहीये, ते ट्रान्झिटमध्ये, ही गोष्ट वेगळी. बट त्याचा इफेक्ट कुठेही ऑफरवर होणार नाही किंवा त्याच्या व्हॅलिडिटी ऑफ ॲक्सेप्टन्सवर कुठेही त्याचा इफेक्ट होणार नाही. द ऑफरर इज बाउंड बाय द ॲक्सेप्टन्स. मग तो जो ऑफरर आहे तो बाउंड असणार आहे त्या ॲक्सेप्टन्सने, बिकॉज त्या ऑफरीने लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स ऑलरेडी पोस्ट केलेलं आहे. नेक्स्ट इज acceptance by telephone and telex. If the communication of acceptance is made by the telephone, teleprinter, telex, fax machine, etc. आता हे कम्युनिकेशनचे व्हेरियस टूल्स त्यांनी सांगितलेत. इफ द कम्युनिकेशन ऑफ ॲक्सेप्टन्स इज मेड बाय द टेलिफोन, सो टेलिफोनवरून काही ओरली त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालंय. देन टेलिप्रिंटर, टेलेक्स, फॅक्स मशीन, सो तिथे काही रायटिंगमध्ये त्यांना मेसेजेस त्यांनी जे सेंड केलेत. इट completes when the acceptance is received is received by the offerer. म्हणजे मग हा जो ॲक्सेप्टन्स आहे हा कम्प्लीट केव्हा होणार आहे, जेव्हा त्या ऑफररला जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन ऑफरर पर्यंत पोहोचतंय, तेव्हा इथे ॲक्सेप्टन्स हा कम्प्लीट होणार आहे. एखाद्याने टेलिफोनवर कॉल करून त्याला सांगितले की येस मला ही ऑफर ॲक्सेप्ट, मी ही ऑफर जी आहे ती ॲक्सेप्ट करतोय, देन तिथे तो ॲक्सेप्टन्स हा कम्प्लीट झालेला आहे. एखाद्याने फॅक्स काही पाठवलेलं आहे किंवा काही रायटिंगमध्ये पाठवलेलं आहे की येस आय हॅव ॲक्सेप्टेड दॅट प्रपोजल, सो तिथे ते जे ॲक्सेप्टन्स आहे तो तिथे कम्प्लीट झालेला आहे. द कॉन्ट्रॅक्ट इज कन्क्लुडेड ॲज सून ॲज द ऑफरर रिसिव्ज. मग कॉन्ट्रॅक्ट हे कन्क्लूड केव्हा होणार आहे, जेव्हा ऑफरर जो ॲक्सेप्टन्स आहे त्याला तो रिसिव्ड होणार आहे तेव्हा. मग इथे कम्युनिकेशन टेलिफोनने करू शकता, टेलेक्सने करू शकता किंवा फॅक्स मशीन किंवा टेलिप्रिंटर, हे कम्युनिकेशनचे वेज आहेत, हे कम्युनिकेशनचे टूल्स आहेत. सो हे टूल्स यूज करून जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशनमध्ये जेव्हा ऑफर जी ती ॲक्सेप्ट होईल तेव्हा तो ॲक्सेप्टन्स जो असणार आहे तो कम्प्लीट होईल. Next is the time of contract. In case of acceptance by post, the time of posting the letter of acceptance to the time of contract. मग ज्या दिवशी ज्या वेळी ते लेटर ऑफरीने त्या ॲक्सेप्टरने पोस्ट केलेलं आहे दॅट इज द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग त्यावेळी
ते जे टायमिंग असेल किंवा तो जो टाइम असणार आहे दॅट इज द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. But in case of acceptance by speedy means of communication, the time of contract is the time when offerer gets communication of acceptance. सी सेकंड केसमध्ये काय म्हटलंय, स्पीडी मीन्स ऑफ कम्युनिकेशन. स्पीडी मीन्स ऑफ कम्युनिकेशन मीन्स टेलिफोन, टेलेक्स, फॅक्स. दीज आर द स्पीडी मीन्स ऑफ कम्युनिकेशन ॲज कम्पेअर टू पोस्ट. मीन्स आपण जे लेटर पोस्ट करतो त्याच्या कम्पॅरिझनमध्ये जे स्पीडी मीन्स ऑफ कम्युनिकेशन आहेत, मग ते टेलिफोन असेल, टेलेक्स असेल किंवा अजून फॅक्स असेल. सो या कम्युनिकेशन्समध्ये ज्या टायमिंगला, ज्या वेळेला तिथे ऑफररला ते कम्युनिकेशनने कळेल की ते ॲक्सेप्ट झालेलं आहे, तर ते टायमिंग हे असणार आहे टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग ज्या वेळेला त्याला कळते की ही ऑफर ॲक्सेप्ट होते दॅट इज द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग लेटरच्या बाबतीत जेव्हा लेटर ॲक्सेप्ट होतंय, जेव्हा लेटर पोस्ट केलं जातंय दॅट इज द टाइम फॉर कॉन्ट्रॅक्ट. अँड जेव्हा काही स्पीडी मीन्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये ज्या टायमिंगला ती ऑफर ॲक्सेप्ट केली जाते, जेव्हा ते वर्बल त्यांचं कन्व्हर्सेशन होते किंवा रायटिंगमध्ये काही मेसेजेस जातात, तर तेव्हा ज्या वेळेला ते ऑफर ॲक्सेप्ट होईल दॅट इज द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट. नेक्स्ट इज द प्लेस ऑफ कॉन्ट्रॅक्ट. In case of acceptance by post, the place where letter is posted is the place of contract. मग लेटर जिथे पोस्ट केलं जातंय, लेटर जिथून पोस्ट केलं जातंय दॅट इज द प्लेस फॉर कॉन्ट्रॅक्ट वेअर द ॲक्सेप्टन्स इज गिवन बाय स्पीडी मीन्स ऑफ कम्युनिकेशन. आता इथे स्पीडी मीन्स ऑफ कम्युनिकेशनमध्ये काय येईल, दॅट इज टेलिफोन, टेलेक्स किंवा फॅक्स मशीन. दीज आर द स्पीडी मीन्स ऑफ कम्युनिकेशन, जिथे इमिजिएटली आपलं कम्युनिकेशन होऊ शकतंय. The contract is made at the place where acceptance is received. मग इथे प्लेस कोणती असेल, तर अशी प्लेस की जिथे ॲक्सेप्टन्स हा रिसिव्ड होतोय दॅट इज द प्लेस ऑफ कॉन्ट्रॅक्ट. मग इथे ती प्लेस जी आहे ती कॉन्ट्रॅक्टची प्लेस म्हणून ओळखली जाऊ शकते. Communication of acceptance in case of agent. Where the offer has been made through an agent, the communication of acceptance is completed when the acceptance is given either to the agent or to the principal. See, एखाद्या ऑफरचा जो ॲक्सेप्टन्स आहे, आता इन केस ऑफ एजंट, वेअर द ऑफर हॅज बीन मेड थ्रू अन एजंट, जेव्हा एखादी ऑफर ही एजंट थ्रू केली जाते, तर तेव्हा जे कम्युनिकेशन आहे त्या कम्युनिकेशनमध्ये ऑफर ही ॲक्सेप्टन्स केव्हा मिळणार आहे, जेव्हा तो जो ॲक्सेप्टन्स आहे हा एकतर त्या एजंटला तरी देऊ, एजंटला दिल्यानंतर ती ऑफर जी ती ॲक्सेप्टन्स त्याचा होणार आहे, किंवा ते प्रिन्सिपल मीन्स जो पर्सन आहे की ज्याच्यासाठी ती ऑफर दिलेली आहे, तो प्रिन्सिपल जो पर्सन असेल त्या प्रिन्सिपल पर्सनला जेव्हा ॲक्सेप्टन्स केला जाईल तेव्हा तो त्या ॲक्सेप्टन्स कम्प्लीट होईल. आता इथे काय आहे, इथे एजंट म्हटलेलं आहे. जर एजंट थ्रू एखादी ऑफर केली असेल तर एजंटला ॲक्सेप्टन्स मिळाला पाहिजे, किंवा प्रिन्सिपल मीन्स इथे ऑफरर जो पर्सन असेल त्या ऑफररने केली असेल तर डिरेक्टली त्या प्रिन्सिपलला म्हणजेच त्या ऑफरर पर्सनला तिथे ॲक्सेप्टन्स दिला पाहिजे. Acceptance on loudspeaker. Acceptance given on loudspeaker is not valid acceptance. जर acceptance हा लाऊडस्पीकरवर दिला जात असेल दॅट इज नॉट व्हॅलिड ॲक्सेप्टन्स. मग त्याला व्हॅलिड ॲक्सेप्टन्स असं आपण म्हणू शकत नाही. सो हे होते कम्युनिकेशन ऑफ प्रपोजल अँड ॲक्सेप्टन्स. मग एखादी ऑफर किंवा एखादं प्रपोजल हे कशा प्रकारे कम्युनिकेट केलं जाईल आणि त्याचा ॲक्सेप्टन्स हा केव्हा होणार आहे, हे आपले पॉईंट्स जे आहेत ते इथे झालेले आहेत.